हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल आणि टायटल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती होणार आहे. तर आज मी तुम्हाला सांगू इच्छिते माझं जे चॅनल आहे ते फायनली मॉनिटाईज झालेलं आहे. अगदी 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये माझं चॅनल मी मॉनिटाईज केलेलं आहे. हे सगळं काही तुमच्या सपोर्टमुळे आणि देवाच्या कृपेने झालेलं आहे. सो आय एम सो हॅपी. तर मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते. तुम्हा सर्वांचा सपोर्ट कायम असाच राहू दे अशी तुमच्याकडे कळकळीची नम्र विनंती करते. ठीक आहे. तर थोडक्यात मी तुम्हाला काय करणार आहे, माझी जी यूट्यूबची जर्नी आहे ती थोडीशी शेअर करणार आहे. सो तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. तर चला मग मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी जो माझं चॅनल आहे ते 27 जून 2025 साली ओपन केलं होतं. म्हणजे आता जवळजवळ 2-2.5 महिन्याचा कालावधी पलटून गेलेला आहे. ठीक आहे. आता जवळजवळ 3 महिने होत आलेलेच आहेत. सो तर मी 2.5 ते 3 महिन्यामध्येच पकडा चॅनल जे आहे ते मॉनिटाईज केलेलं आहे. तसं बघायला गेलं तर चॅनल जे आहे बरेच दिवस मॉनिटाईज झालेलं आहे. 4-5 दिवसाचा कालावधी झाला. मात्र माझा व्हिडिओ जो आहे तो थोडासा लेट आलेला आहे. ठीक आहे. जर तुम्हाला सुद्धा यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल त्या रिलेटेड काय माहिती हवी असेल तर मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता. मी माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सजेशन नक्कीच देत जाईल. ठीक आहे. तर माझं जे चॅनल आहे ते ओपन झालं. सुरुवातीला घर बसलं काहीतरी काम असावं अशी माझी पहिल्यापासूनची इच्छा होती. मी सुद्धा ग्रॅज्युएटेड आहे. माझं सुद्धा शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. मात्र लहान मुलं असल्या कारणाने मला बाहेर जाऊन जॉब करता येत नाही. त्यामुळे मला यूट्यूब चॅनल ओपन करायचंच होतं. ऑलरेडी मी अगोदर 1-2 ओपन केले होते 1-2 वर्षाच्या पाठीमागे. मात्र घरातल्या काही अडचणीमुळे किंवा लहान मुले वगैरे असल्यामुळे माझं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि ते चॅनल जे आहे ते पुढं काही मॉनिटाईज वगैरे होऊ शकलं नाही किंवा त्याचे जे व्ह्यू आहे ते पूर्णच डाऊन झाले. ठीक आहे. सो मग आणखीन एक चॅनल जे आहे ते ओपन केलेलं आहे मी. आता हे चॅनल ऑलरेडी मॉनिटाईज झालेलंच आहे. मात्र दुसरं अजून एक रेसिपी आणि ब्लॉगचं चॅनल आहे. जर तुम्हाला सुद्धा त्याला व्हिजिट करायचे असेल तर तुम्ही नक्की करू शकता. चॅनलच्या म्हणजे लोगोच्या ह्याच्यामध्ये सगळी काही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दुसऱ्या चॅनलची लिंकसुद्धा भेटून जाईल. ठीक आहे. सो तुम्हाला सांगायचं झालं तर मी दिवसाचं म्हणजे रात्रीचा दिवस केला, खूप कष्ट केलं. म्हणजे एक टायमाला ना मी असं जेवणसुद्धा म्हणजे जेवणाकडे सुद्धा लक्ष दिलं नाही. शिवाय मुलांकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. कारण चॅनलमध्ये म्हणजे असं एक माझ्या मनात मी असे एक ठाण मानून राहिले की मला चॅनलमध्ये उतरायचं आहे, चॅनल मॉनिटाईज करायचा आहे म्हणजे आहेच. हा जो हेतू मनात ठेवला होता आणि तो मी हेतू जवळजवळ 2 महिन्यातच चॅनल मॉनिटाईज करायचा असं माझं टार्गेट होतं. मात्र शक्य झालं नाही. आता बरंच जरी आपल्या मनात जरी ठरलं तरी इतरांचा सुद्धा सपोर्ट असावा लागतो. सो असं थोडासा लेट का असेना मात्र तुम्हा सर्वांचा सपोर्ट मला भेटला. त्याबद्दल तुम्हा सर्वांची तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि तुमचा सपोर्टसुद्धा असाच राहू द्या. माझे इंस्टाग्रामला सुद्धा म्हणजे हे आहे, तुम्ही जाऊन व्हिजिट देऊ शकता. ठीक आहे. तर कसं झालं तुम्हाला सांगते. म्हणजे मी काय करायचे म्हणजे शिविंग मशीन घेतलेले आहे, मी परचेस केलेलं आहे. त्या रिलेटेड व्हिडिओ वगैरे माझ्या चॅनलवरती अपलोड करत गेले आणि सुरुवातीला मी एक शॉर्टच अपलोड केला होता. त्याला जवळजवळ 1,500च्या वरती व्ह्यूज भेटले अगदी तासाभरातच. परत त्याचे पूर्ण स्टॉप झाले. परत असं वाटायला लागलं आपले व्हिडिओ कदाचित कुणाला आवडत नाही की काय. असं परत म्हणजे असं थोडं स्टेप बाय स्टेप आपल्याला खूप विकनेस जाणवतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं उगाचच मी ओपन केलं, कदाचित माझे व्हिडिओ कुणाला आवडत नसतील असं आपल्याला फिलिंग यायला लागते. मात्र आपण नाराज व्हायचं नाही. जे कोण नवीन आहेत ना मी त्यांच्यासाठी सांगते, जर तुम्हाला सुद्धा ओपन करायचं असेल तर तुम्ही रेसिपीचं चॅनल म्हणा किंवा जर तुम्ही स्टिचिंग करत असेल तर त्याचं चॅनल तुम्ही नक्कीच ओपन करू शकता. जर तुम्हाला चेहरा नसेल दाखवायचा ना तरी सुद्धा तुम्ही चॅनल ओपन करू शकता बरं का. फक्त व्हॉइस ओव्हर करायचं. परंतु तुम्हाला कष्ट करावे लागतील. एक 2-3 महिने जर तुम्ही स्ट्रगल घेतलं, 2-3 महिने जर तुम्ही कष्ट केला ना तर तुम्ही सुद्धा माझ्यासारखं नक्की यशस्वी होऊ शकता. हे पूर्ण सक्सेस नाही, कारण सक्सेस होण्यासाठी यूट्यूबमध्ये सक्सेस होण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं. एक व्हिडिओ एडिटिंग करणं इतकं सोपं नाही बरं का. खूप म्हणजे खूप एडिटिंगला वेळ लागतो. शिवाय ते प्रत्येक स्टेप बाय स्टेप आता आपल्याला कसं असतं यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करायचं म्हटलं ना एक टार्गेट एक विषय निवडावा लागतो. त्या विषय रिलेटेड सगळ्या काही स्टेप बाय स्टेप ती आता कथा कशी असते ना, एखादी कहाणी किंवा एखादी गोष्ट कशी असते ना त्या रिलेटेड कशी गोष्टीवरती कशा एकावर एक घटना घडत जातात ना तसं आपल्याला व्हिडिओ बनवत असताना सुद्धा सगळ्या काही कल्पना डोक्यामध्ये ठेवाव्या लागतात. उद्या कोणता व्हिडिओ अपलोड करायचा आहे ते मी अगोदरच बनवून ठेवायचे बरं का. आणि माझा व्हिडिओ दररोज एकाच टायमाला 12:01 अपलोड व्हायचा. एक शॉर्ट आणि एक लॉंग असे दोन्हीही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत.
आहेत. आता यूट्यूबचा क्रायटेरिया वगैरे काय आहे, जर तुम्हाला ह्या रिलेटेड बऱ्याचशा जर माहिती हवी असेल यूट्यूब रिलेटेड, तर तुम्ही मला कमेंट करा, त्या रिलेटेडसुद्धा मी व्हिडिओ बनवत जाईन. परंतु आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात माझी जर्नी सांगणार आहे. त्यामुळे सांगते, माझ्या रोज 2 व्हिडिओ न चुकता अपलोड व्हायचे, एक शॉर्ट आणि एक लॉंग. एक दिवससुद्धा मी मिस केलेला नाही. फक्त असा एकच दिवस होता, त्या दिवशी मी लॉंग व्हिडिओ म्हणजे अपलोड केला नाही, फक्त शॉर्ट केला होता. त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते. कारण काय झालं, 1 महिना 1.5 महिना होत आला होता, म्हणजे महिना पलटून गेला होता आणि अचानक व्ह्यू जे आहेत ते एकदम डाऊन झाले. इतकं म्हणजे इरिटेट वाटायला लागलं, इतकं नर्वस झाले ना मी, मला काही समजच ना की काय करायचं. उगाचच उतरले की काय, सक्सेस होईल की नाही, आपल्या चॅनलमध्ये सबस्क्रायबर वाढतील की नाही. असं कसं असतं माहिती आहे का, आता आयुष्याच्या वाटेवरती कसे चढ उतार असतात, किंवा आपण ज्या एखाद्या गावाला जाणार असतो, अशा वेळेस जसे काही चढ उतार असतात ना, तसे चढ उतार यूट्यूबमध्ये सक्सेस होण्यासाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचा वॉच टाईम म्हणजे हवर्सचा वॉच टाईम कंप्लीट करण्यासाठी सुद्धा असे चढ उतार येत राहतात. आणि त्या चढ उतारामुळे आपल्याला इतकं काही इरिटेट होतं, म्हणजे एकदा असं वाटतं की पूर्ण दिवस, मला कसं व्हायचं माहिती आहे का, जर एक दिवशी म्हणजे कसे व्हायचे, एक दिवशी 40, 45, 50, 52 सुद्धा सबस्क्रायबर दिवसाला वाढायचे. आणि एक दिवशी काय व्हायचे, 4 नाही तर 5 इतके सबस्क्रायबर व्हायचे. मग मला वाटायचं, मला त्या दिवशी खरंच खूप म्हणजे खूप जेवण वगैरे करताना सुद्धा असं मन लागायचं नाही, किंवा मग मुलांवरती माझ्या चिडचिड व्हायची. तुम्हाला मी खरं माझा जो काही अनुभव आहे तो शेअर करते. आता हे जवळजवळ 2 ते 3 महिन्यामध्ये खूप चांगला मला अनुभव आलेला आहे. म्हणजे मी कसं इतर गोष्टीकडे अजिबात लक्ष दिले नाही, फक्त यूट्यूब यूट्यूब. परंतु मी घरातले टिफिन म्हणा मिस्टरांचे, त्याचबरोबर मुलांची केअर करणे. दोन्हीही माझी मुले आता क्लायमेट चेंज झाल्यामुळे थोडीशी 15-15 दिवस तरी असं आजारी पडले होते. त्यांच्याकडे लक्ष देत मी स्वतःकडे दिलं. बरंचसं स्ट्रगल घेतलं, म्हणजे खूप कष्ट करावं लागलं. तुम्हाला सांगते, सकाळी 7ला उठले ना, संध्याकाळी 12 वाजेपर्यंत इतकं म्हणजे एक टाईम टू टाईम मी सगळं काही करत गेले. आणि व्हिडिओ जो माझा आहे तो उद्या अपलोड करायचा म्हटलं ना, तो ऑलरेडी आदल्या दिवशी मी बनवूनच ठेवायचे आणि त्याच दिवशी बरोबर 12-1लाच व्हिडिओ माझा अपलोड व्हायचा. कधी तर मिस व्हायचा, तो मी मोबाईलच्या प्रॉब्लेममुळे कमी जास्त 1-2 मिनटं झाला असेल. मात्र मला तरी आठवत नाही की मी असाही व्हिडिओ कधी अपलोड केला आहे ज्याच्यामध्ये तो टाईमला नाही आहे. ठीक आहे. तर जर तुम्हाला यूट्यूबमध्ये खरंच करिअर करायचं असेल ना, तर तुम्ही करू शकता. पण तुम्ही असं एक टाईम टेबल बनवा, घरातल्या कामाकडे कसं लक्ष द्यायचं आणि इतर कामाकडे कसं लक्ष द्यायचं याच्यावर. जवळजवळ 2.5 महिन्यामध्ये माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे. मात्र मी कसं ते माझं जे आहे ते ॲडव्हान्स फीचर म्हणून असतं, ते सेटिंग चेंज म्हणजे ओपन झाली नव्हती. त्यामुळं मग ते होते की नाही, या ह्याच्यामध्ये विचारामध्ये ते होऊ दे, मग चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करावा, मॉनिटाईजचं मग सेलिब्रेशन करावं असं मला वाटलं. म्हणून मग मी काय लवकरात लवकर हा जो व्हिडिओ आहे हा अपलोड केला नाही. ठीक आहे. तर अशी माझी जर्नी होती जवळजवळ 2.5 ते 3 महिन्यामध्ये. अजून 3 महिने येतात, 27 तारखेला होणार आहे. परंतु 3 महिन्यामध्ये मी खूप काही शिकले आणि असं समजलं की आपल्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. हां, नवरा पैसे कमवतो, नवऱ्याची इन्कम असते, परंतु स्वतःसाठी 4 रुपये कमवावेच लागतात. नवरा ज्यावेळेस कष्ट करतो त्यावेळेस आपल्या गरजा पूर्ण होतात आणि आपण जेव्हा कष्ट करतो, आपण जेव्हा पैसे कमवतो त्यावेळेस आपली स्वप्न पूर्ण होतात. शिवाय कसं आहे माहिती आहे का, आता एखादी गाडी आहे म्हटल्यानंतर, किंवा समजा बैलगाडी, आता कुणाकुणाला माहिती असेल कुणाला नसेल, तरी मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगते. जर बैलगाडी आहे किंवा एखादी गाडी आहे, एका गाडीची दोन्ही चाकं व्यवस्थित चालणे गरजेचे आहे. एक जरी चाक खराब झालं तर मग दुसरं पुढं गाडी जी आहे तो ओढू शकत नाही. असंच असतं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा. नवऱ्याला सुद्धा थोडासा आपण सपोर्ट करायलाच हवा. मग तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता. आजकाल बऱ्याच ज्या स्त्रिया आहेत त्या स्वतःच्या पायावरती अवलंबून आहेत, त्या स्वतः स्ट्रगल करतात. आणि ज्या कोणी नाही त्यांच्यासाठी मी सजेशन देईन, तुम्ही यूट्यूबमध्ये नक्की उतरा. तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करून विचारा, किंवा तुम्ही कमेंट करून विचारू शकता, किंवा यूट्यूबवरती बरेचसेच व्हिडिओ अपलोड आहेत, तुम्ही तिथे सुद्धा पाहून यूट्यूब चॅनल जे आहे ते ओपन करू शकता. सो अशी माझी जर्नी होती. खरंच खूप काही मला ह्या महिन्यामध्ये 2-3 महिन्यामध्ये शिकायला भेटलं आणि तुम्हाला सर्वांचा सपोर्ट भेटला, देवाची कृपा झाली आणि माझं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे. सो आय एम खरंच खूप म्हणजे खूप मी हॅप्पी आहे. तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून परत एकदा आभार आणि तुमचा सर्वांचा सपोर्ट असाच राहू दे आणि लवकरात लवकर माझे चॅनलचे जे सबस्क्रायबर आहेत ते वाढू देत.
तुम्ही नवीनच चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला चॅनल ओपन करायचं आहे का, तुमचं चॅनल आहे का, ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आणखीन काही जर तुम्हाला माझ्या विषयी जर सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता. सो चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचा निरोप घेते. चला बाय.